महाग होता। दरम्यानच्या काळात उपलब्धता ही उद्योजींच्या आणि कधी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे ती होऊ शकली नाही। मात्र आज ही सदिच्छा भेट घेऊन एकंदरीत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं एक चांगल्या स्वरूपाची एक चर्चा आज आदरणीय उद्योजींच्या समेत संपन्न झाली। प्रबोधनकार ठाकरेंनी आपला समाज, आपला महाराष्ट्र धर्म हा कसा असला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म जर जगला तर देश जगेल, ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत आहे। आणि आज या विचारावर एक फार मोठं संकट हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेलं आहे। त्यामुळे देवळाचा धर्म आणि धर्माचे देऊळ हे प्रबोधनकारांनी ज्या पद्धतीने वर्णन केलं आहे तसाच आज भाजप हा धर्म बुडवायला आणि देश बुडवायला निघाला आहे आणि यासोबतच महाराष्ट्र धर्म देखील बुडत आहे। आणि हा संघर्षाची वेळ आहे आणि या संघर्षाच्या वेळी जे लोकशाहीच्या विरोधातील जे भाजपचे कारस्थान आहेत आणि लोकशाही डुबवायला जी भाजप निघाली आहे आणि दुसऱ्याकडे संविधान बदलायला जी भाजप निघाली आहे, या विरोधात जोरकस प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा केला पाहिजे। आणि या लढ्यामध्ये शिवसेना ही लोकशाही वाचवण्याकरता, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्याकरता आणि दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आगामी काळात सोबत कसे राहतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक संवाद स्थापित करणे अत्यंत आवश्यक होतं। या पार्श्वभूमीवर आज आदरणीय उद्योजींची भेट झाली। मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या लोणारचं एक सुबकसं छायाचित्र हे मला उद्योजींनी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलं आहे।